नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पदवीधर विद्यार्थ्यांना, फायनल इयरला अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांच्याकडे विशेष म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट आहे, मराठी किंवा इंग्लिश किंवा दोघेही असेल, तर तुम्हाला येणाऱ्या MPSC कडनं खूप मोठी संधी मिळणार आहे. जाहिरात येणार आहे. तुम्हाला मी पाठीमागच्या 3 वर्षांचा थोडक्यात जाहिरातीमध्ये आलेल्या पदांसंदर्भात पण माहिती देतो. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला खूप चांगली संधी इथे मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा MPSC कडे येणाऱ्या सर्व जाहिरातींची माहिती हवी असेल, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. कारण या पूर्ण व्हिडिओची किंवा टायपिंग सर्टिफिकेट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण मी सिरीज इथून पुढे घेणार आहे. सो त्यासाठी पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सो समजून घेऊया की टायपिंग सर्टिफिकेट बाबत कोणत्या पदांसाठी संधी मिळणार आहे, पूर्वपरीक्षा फॉर्म भरतानाच हे सर्टिफिकेट लागतं का, कधीचं आणि कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे आणि कुणाला कुणाला यामधून सूट सुद्धा मिळणार आहे. जाऊया आपल्या व्हिडिओकडे. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो बघा, 2023 ची जाहिरात आहे पूर्व परीक्षेची. नंतर जागा वाढल्या असतील ते मला माहित नाहीये, पण मी पूर्व परीक्षेची जाहिरात घेतलेली आहे MPSCच्या वेबसाईटवरून. त्यामध्ये बघा, कर सहाय्यक ज्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो, हे पदासाठी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी टायपिंग लागतं आणि लिपिक टंकलेखकला दोघांपैकी एक लागतं. यांच्या जागा तुम्ही बघा, 468 जागा टॅक्स असिस्टंट आहे आणि 7034 जागा फक्त लिपिक टंकलेखकसाठी होत्या. 23 ची जाहिरात आहे. नंतर तुम्ही बघितली 24 ची जाहिरात, तर टॅक्स असिस्टंटला 17 जागा आहे आणि लिपिकसाठी बघा किती जागा, 786 जागा आहे. खूप मोठी, म्हणजे 786 ची MPSC जाहिरात कधी येत नाही एवढ्या पदांची कोणतीच, ती लिपिक टंकलेखकची आलेली बघा. त्यानंतर आपण जर बघितलं तर यामध्ये 2025 ची जाहिरात आहे. टॅक्स असिस्टंटला 73 जागा आहे आणि लिपिक टंकलेखकला 852 जागा आहे. आणि दरवर्षी टॅक्स असिस्टंट लिपिक टंकलेखकच्या जागा येतात म्हणजे येतात, बाकीच्या जागा कमी जास्त होतील, पण ह्या 2 पदांना जाहिरात येतात म्हणजे येतात. माझा 2026 ची जागा, 2026 ची ॲड अपकमिंग आहे. पुढच्याच महिन्यामध्ये बघा, मार्च 26 मध्ये गट ब आणि गट क ची जाहिरात येणारे कर सहाय्यक लिपिक टंकलेखक, ह्या दोन्ही पदांसाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. कसं लागणार आहे पुढे सांगतो. जाहिरात मार्च मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात अपकमिंग आहे आणि एक्झाम तुमची 12 जुलै, म्हणजे आता विचार केला तर 5 महिने तुमच्या हातात आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे 5 फेब्रुवारी पासून. सो ही बॅच 5 फेब्रुवारीची मराठी माध्यम मध्ये आहे. संकल्प बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ग्रुप बी आणि सी एकत्रित बॅच आहे. पूर्व मुख्य एकत्र घेऊ शकता किंवा फक्त पूर्वची बॅच पण तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तज्ञ फॅकल्टी आहे, अनलिमिटेड व्ह्यू, किती वेळेस लेक्चर बघू शकता, तुमच्या वेळेत बघू शकतात. सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, अधिकारी संवाद, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मेन्सला असेल त्यांना मेन्सची टेस्ट सिरीज पण अवेलेबल, ती पण तुम्ही घेऊ शकता. ही तुम्हाला बॅच घेतली तर ह्या बॅचमध्ये शिकवणारे फॅकल्टी बघा तुमच्या समोर आहे, ही टीम तुम्हाला शिकवणार. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, डायरेक्ट क्लिक करून हवी ती बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. 2023 ची तुम्ही आत्ता जाहिरात बघितली, 24 ची बघितली, 25 ची बघितली. 25 च्या ॲडनुसार तुम्हाला मी सगळं दाखवतोय, विथ प्रूफ दाखवतोय. MPSCच्या वेबसाईटला आलेलं हे सगळं नोटिफिकेशन आहे, त्या ॲड मधलं मी तुम्हाला दाखवतोय बघा. टंकलेखनाचं प्रमाणपत्र कोणाला लागणार आहे, म्हणजेच टायपिंगचं सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे, दोन्ही की एकच टायपिंग प्रमाणपत्र लागणार, त्याबद्दल माहिती होते बघा. पहिलं पद आहे कर सहाय्यक, ज्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो. ह्या पदासाठी तुम्हाला बघा, मराठीचं लागणारे किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशचं लागणारे किमान 40 शब्द प्रति मिनिट. हा आणि शब्द आहे म्हणजे बोथ लागणार आहे. मराठी इंग्लिश 30 आणि 40 तुम्हाला लागणार आहे, बरोबर. याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल, पण कमीत कमी एवढं असणारं सर्टिफिकेटचे विद्यार्थी ह्या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे. दुसरा आहे लिपिक टंकलेखक, हे पद आहे. सर्वात जास्त जागा याच पदासाठी येतात. त्यांच्याकडे मराठी 30 किंवा इंग्लिश 40 चालणार आहे, म्हणजे मराठी 30 चालेल और इंग्लिश 40 असेल तरी चालणार आहे. सो तुमच्याकडे जर असेल तर लगेच तयारी लागा. त्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्या समोर येतो की टंकलेखनाचं म्हणजे टायपिंगचं प्रमाणपत्र कधीपर्यंतचं हवं. या संदर्भात 2025 ची मेन्सचं जर तुम्ही नोटिफिकेशन पाहिलं असेल तर त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला ह्या पॉईंटवरती. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे आणि मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत
किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता धारण करणं अनिवार्य आहे. सो या संदर्भात नोटिफिकेशन असं सांगतं की मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मग आता सांगा तुमच्याकडे सपोज टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, मग टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर आता टायपिंगचा कोर्स करावा का? तर यस करावा. फक्त तुमचं मेन्सचा फॉर्म कधी भरायचा आहे तुम्हाला, कारण मेन्सचे एक्झाम कधी तुम्ही थोडक्यात बघा, मेन्सचे फॉर्म कधी सुटणार ते पण थोडक्यात बघा. इथे तुम्हाला बघायला मिळतंय मेन्स जो असणार आहे, मेन्स बघा ही मेन्स आहे गट क ची. या मेन्सचा परीक्षा दिनांक 13 डिसेंबर असणार आहे. मग आता मार्चमध्ये एक्झाम प्रिलिमचा फॉर्म सुटतो, जुलैमध्ये एक्झाम होते, म्हणजे जवळपास तिसऱ्या महिन्यात फॉर्म सुटतात आणि 7व्या महिन्यात एक्झाम मध्ये 4 महिन्याचा डिफरन्स आहे. डिसेंबरमध्ये जर फॉर्म एक्झाम असेल तर साधारणतः सप्टेंबरमध्ये तुमचे फॉर्म सुटतील बघा. सो सप्टेंबर पर्यंत तुमचं सर्टिफिकेट यावं लागणार आहे. पण आता जर विचार केला जिथे कुठे तुम्हाला हे मिळू शकत असेल या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे मेन्सचा फॉर्म भरेपर्यंत, तर नक्कीच कोर्स लावायला हवा असं मी तुम्हाला सजेशन देईल. किंवा आता जरी होत नसेल तर 2027 सुद्धा जाहिरात अपकमिंग असणारच आहे. सो ते वाया जाणार नाही, तुम्ही कोर्स करायला काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न असा येतो की टंकलेखनाचे प्रमाणपत्र यांना लागणारच नाही, म्हणजे कुणाला सूट देण्यात आलेली आहे. जवळपास 66 प्रकारचे उमेदवार आहे, या उमेदवारांना सूट आहे. पण ती कशी आहे थोडक्यात बघा. हे 2025चं नोटिफिकेशन तुमच्या समोर मी दाखवतोय. टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट दोघांनाही, टॅक्स असिस्टंट चालेल आणि लिपिक टंकलेखन असे 3 प्रकारचे उमेदवार आहे. त्यातला पहिला उमेदवार आहे दिव्यांगांना सूट आहे, दोघांमध्ये सूट आहे. माजी सैनिकांना दोघांमध्ये सूट आहे. आणि तिसरा जो उमेदवार आहे तो आहे अनाथ, याला सुद्धा दोघांमध्ये सूट देण्यात आलेली आहे. दोघे एक्झाम मध्ये सूट आहे त्यांना. त्यांच्याकडे सर्टिफिकेट जरी नसेल टायपिंगचं ह्या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि त्यांना जर निवड झाली तर निवड झाल्यानंतर त्यांना 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे. मग राहिला फक्त काय, लिपिक टंकलेखक ह्या पदासाठी फक्त ह्याच पदासाठी जर विचार केला तर इथे कुणाला सूट दिलेली आहे, इथे बघा अजून यात ऍड केलेलं त्यांनी. यात ऍड केलंय प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन. म्हणजे या उमेदवारांना फक्त याच ठिकाणी एकाच पदासाठी लिपिक टंकलेखक पदासाठी सूट आहे. या पदासाठी टॅक्स असिस्टंट साठी मात्र ह्या तिघांना सूट नाहीये. तसा जर विचार केला तर लिपिक टंकलेखक बघा, क्लर्क म्हणूया आपण त्याला, क्लर्क मध्ये किती उमेदवारांना सूट आहे? 6 प्रकारचे उमेदवार. कोणकोणते? दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्प, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन 6 जणांना. आणि टॅक्स असिस्टंट ह्या पदासाठी 3 जणांना सूट आहे. कोणकोणते? दिव्यांग, माजी सैनिक आणि अनाथ. जर तुम्ही या प्रवर्गातून बिलॉंग करत असाल तुम्हाला पण चांगली संधी येणार आहे. सो तयारीत राहा आणि ह्या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस अवेलेबल आहे. मग आता प्रश्न तुमचे येतात की आता टायपिंग कोर्स लावा का? तर याचं उत्तर मी तुम्हाला यस देईल. ह्या एक्झामसाठी तुम्हाला उपयोगात येईल किंवा भविष्यात होणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयोगात येणार आहे. कोणता लावावा तर मी तुम्हाला सांगेल ऍट ए टाइम तुम्ही मराठी इंग्लिश बोथ लावला तरी चालणार आहे आणि लावून टाका. नाही शक्य दोघांपैकी एक लावला तरी चालणार आहे. सर्टिफिकेट कधीपर्यंत यायला हवं तुमचं? मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत. मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याची लास्ट जी डेट असेल त्या डेट पर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट यायला हवं. कधी येऊ शकते? सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मुख्य परीक्षेची जाहिरात येऊ शकते. थोडा 1-2 महिना मागे पुढे होऊ शकतं एमपीएससीचा नुसार. आता यामध्ये मग तुम्हाला तयारी करायची असेल तर आत्तापासून लगेच कामाला लागणं गरजेचं आहे, कारण हे 2023 पासून मुलं बघत आलेले बरेच मुलं तयारी करताय. तुम्ही मागं नको पडायला. सर्टिफिकेट सगळं आहे, पण एक्झामची तयारी करणं पण गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर ही बॅच आपली चालू होते बघा. 5 फेब्रुवारीला चालू झालेली आहे. लगेच जॉईन करा. पाठीमागचे लेक्चर पण तुम्हाला बघायला मिळतात, ते रेकॉर्ड होऊन जातात. लाईव्ह लेक्चर बघायला नाही मिळालं तर लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड होऊन जातात. रेकॉर्ड लेक्चर किती वेळेस रिपीट करून तुम्ही पाहू शकता. पीपीटी स्वरूपातल्या नोट्स पण आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, त्याचं अनालिसिस पण अवेलेबल आहे. सगळं तुम्हाला इथे अवेलेबल आहे. काहीच कुठे जायची गरज पडणार नाही आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. ही टीम तुम्हाला गाईड करणार आहे. ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि याच प्रकारचे पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.